इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांचा एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. या लेखाचं शीर्षक आहे वसाहतवादी इतिहास लेखन, उगम, स्वरूप, विस्तार आणि सामाजिक सांस्कृतिक परिणाम. हो, हा एक खूप मोठा आणि खरं तर थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. बरोबर. म्हणजे बघा, ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 150 वर्ष राज्य केलं. पण ते राज्य केवळ बंदुका आणि कायद्यांच्या जोरावर टिकून नव्हतं. नाही. त्याच्यामागे एक मोठी बौद्धिक आणि वैचारिक यंत्रणा काम करत होती. आणि इतिहास लेखन हे त्या यंत्रणेचं कदाचित सर्वात धारदार शस्त्र होतं. तर आजच्या ह्या चर्चेत आपण शिंगणे यांच्या लेखाच्या आधारे हेच समजून घेणार आहोत की हे शस्त्र कसं घडवलं गेलं, ते कसं वापरलं गेलं आणि त्याचे आपल्या समाजावर काय खोलवर परिणाम झाले. चला तर मग ह्या विषयात जरा खोलवर शिरूया. सुरुवात इथून करूया की वसाहतवादी इतिहास लेखन ही संकल्पना नक्की आहे तरी काय? म्हणजे हा फक्त ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास आहे की त्यामागे काहीतरी वेगळाच हेतू होता? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण हे केवळ ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास नाहीये. अच्छा. याच्या मुळाशी एक विशिष्ट विचारसरणी आहे. याला आपण सांस्कृतिक वर्चस्व किंवा कल्चरल हेजेमनी म्हणू शकतो. सांस्कृतिक वर्चस्व. हो, याचा अर्थ असा की जिंकलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी त्यांना हे पटवून द्या की ते स्वतःवर राज्य करण्यासाठी असमर्थ आहेत. अरे बापरे. ह्या सगळ्या मागासलेल्या आहेत आणि आम्ही म्हणजे ब्रिटिश तुम्हाला सुधारण्यासाठी आलो आहोत. म्हणजे इतिहास लेखनाचा वापर भारतीयांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करण्यासाठी केला गेला. अगदी. आणि त्याचवेळी ब्रिटिश राजवटीला एक वरदान किंवा डिवाइन प्रॉव्हिडन्स म्हणून सिद्ध करण्यासाठी. म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक खेळ होता, इतिहासाचा वापर लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी. बरोबर. मग या विचार प्रवाहाचा उगम तो नेमका कुठे आणि कसा झाला? प्रशासकीय गरज म्हणून की यामागे काही मोठी युरोपीय विचारसरणी होती? खरं तर दोन्ही गोष्टी होत्या. याची सुरुवात आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या राजकीय सामर्थ्यात दिसते. म्हणजे साधारण 1750-60 नंतर. हो, 1757ची प्लासीची लढाई आणि मग 1764ची बक्सरची लढाई. यानंतर कंपनी फक्त एक व्यापारी संस्था राहिली नाही, ती एक राजकीय सत्ता बनली. बरोबर. आता एवढ्या मोठ्या देशावर राज्य करायचंय म्हणजे इथले कायदे, परंपरा, समाजव्यवस्था समजून घेणं गरजेचं होतं की नाही? हो, अर्थात. महसूल कसा गोळा करायचा, न्याय कसा द्यायचा. अगदी. यासाठी त्यांना स्थानिक माहिती हवी होती आणि या प्रशासकीय गरजेतूनच त्यांनी भारताचा अभ्यास सुरू केला. पण मग सुरुवातीला जे विल्यम जोन्स सारखे प्राच्यविद्यावादी होते, ज्यांना आपण ओरिएंटलिस्ट म्हणतो, हो, त्यांनी तर भारतीय संस्कृतीचं, विशेषतः संस्कृत भाषेचं खूप कौतुक केलं होतं. त्यांनी तर म्हटलं होतं की भारताची प्राचीन संस्कृती ही ग्रीक आणि रोमन संस्कृतीच्या तोडीची आहे. मग हे कौतुक आणि सांस्कृतिक वर्चस्व या दोन गोष्टी एकत्र कशा काय बसतात? इथेच खरी मेख आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला. अच्छा. त्यांचं कौतुक हे निवडक होतं. ते फक्त प्राचीन भारताचं कौतुक करत होते. फक्त प्राचीन? हो. त्यांचा छुपा युक्तिवाद असा होता की तुमचा भूतकाळ खूप महान होता, पण मध्ययुगात तुमची अधोगती झाली. तुम्ही परंपरा आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकला आहात. आणि आता त्या महान भूतकाळाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि तुम्हाला आधुनिक बनवण्यासाठी आमची म्हणजे ब्रिटिशांची गरज आहे. म्हणजे कौतुकाच्या आवरणाखाली त्यांनी स्वतःच्या राजवटीची गरज निर्माण केली. ही तर एक अतिशय हुशार रणनीती होती. होतीच. हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे स्तुती करूनच त्यांनी आपल्याला कमी लेखलं. शिंगणे यांच्या लेखात याची काही ठोस कारणं दिली आहेत. पहिलं तर प्रशासकीय गरज आपण पाहिलं, पण दुसरं कारण राजकीय वैधता मिळवणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. पॅक्स ब्रिटानिका म्हणजे नक्की काय? पॅक्स ब्रिटानिका म्हणजे ब्रिटिशांनी आणलेली शांतता. अच्छा. त्यांचा दावा असा होता की आमच्या येण्याआधी भारतात, विशेषतः 18व्या शतकात सगळीकडे अंधाधुंदी आणि अराजकता होती. मराठे, मुघल, स्थानिक राजे एकमेकांशी लढत होते. हो, आणि त्यात सामान्य जनता भरडली जात होती. आम्ही आलो आणि आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आणलं. ही शांतता किती महत्वाची आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी 18व्या शतकाला जाणीवपूर्वक अंधार युग किंवा अराजकतेचा काळ म्हणून रंगवलं, जेणेकरून लोकांना त्यांची राजवट आवश्यक वाटावी. बरोबर. आणि तिसरं कारण तर त्याची तर कल्पनाही करवत नाही. पाश्चात्य श्रेष्ठत्वाची भावना.
मला थॉमस मॅकॉलेचं ते वाक्य आठवतं. कोणतं? एका चांगल्या युरोपियन ग्रंथालयातील एक कपाट हे संपूर्ण भारत आणि अरेबियाच्या साहित्यापेक्षा अधिक मोलाचं आहे. म्हणजे असं कोणी कसं म्हणू शकतं? यामागे किती प्रचंड अहंकार असेल. आणि ही व्यक्ती भारताची शिक्षण पद्धती ठरवत होती. अगदी. हा निव्वळ अहंकार नव्हता, तर ती त्यांची ठाम समजूत होती. त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं की युरोपीय ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि बाकीच्या मागासलेल्या संस्कृतींना सुसंस्कृत बनवणं हे आमचं कर्तव्य आहे. हो, यालाच व्हाईट मॅन्स बर्डन असंही म्हटलं गेलं. मॅकॉलेच्या त्या एका वाक्यात संपूर्ण वसाहतवादी मानसिकतेचा सार दडलेला आहे. आणि या मानसिकतेचा सर्वात घातक परिणाम म्हणजे चौथं कारण, फोडा आणि राज्य करा. हो, इतिहासाची हिंदू आणि मुस्लिम कालखंडात विभागणी करणे. हे त्यांनी नक्की कसं केलं? त्यांनी भारतीय इतिहासाला 3 भागांत विभागलं: प्राचीन हिंदू काळ, मध्ययुगीन मुस्लिम काळ आणि आधुनिक ब्रिटिश काळ. म्हणजे धर्माच्या आधारावर. हो, यातून त्यांनी असं चित्र उभं केलं की मुस्लिम शासक हे नेहमीच आक्रमक आणि अत्याचारी होते आणि त्यांनी हिंदूंवर खूप अन्याय केला. या 2 धर्मांमध्ये हजारो वर्षांपासून वैर आहे असं त्यांनी इतिहासातून बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि यातून समाजात जी कायमची फूट पडली त्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. बरोबर. आता या विचारप्रवाहाला काही ठोस रूप देणारे लेखक किंवा इतिहासकार असतीलच. यातलं सर्वात मोठं नाव घेतलं जातं ते म्हणजे जेम्स मिल. आणि गंमत म्हणजे तो कधी भारतात आलाच नव्हता. हो, आणि तो याचा अभिमानाने उल्लेख करायचा. जेम्स मिलचा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखनाचा पाया मानला जातो. त्याचं युक्तिवाद काय होता? त्याचा युक्तिवाद असा होता की जो भारतात गेला नाही, जो भारतीयांच्या संपर्कात आला नाही, तोच अधिक तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे इतिहास लिहू शकतो, कारण त्याचे कोणतेही पूर्वग्रह नसतील. पण हे तर पूर्णपणे अतार्किक आहे. ज्या देशाबद्दल लिहायचं तिथली भाषाही येत नाही, तिथे कधी गेलाही नाही, आणि तरी एवढा मोठा ग्रंथ लिहिला. त्याने नक्की काय मांडलं होतं त्या ग्रंथात? त्याने भारतीय संस्कृती, समाज आणि इतिहासाला अत्यंत मागासलेलं, अडाणी, अंधश्रद्धाळू आणि अपरिवर्तनशील ठरवलं. त्याने हिंदू संस्कृतीला अतार्किक आणि मुस्लिम संस्कृतीला क्रूर ठरवलं. आणि या दोन्हीपेक्षा ब्रिटिश संस्कृती श्रेष्ठ आहे हे सांगितलं. हो, ते तर ठासून सांगितलं. पण सर्वात भयावह गोष्ट ही होती की मिलचं हे पुस्तक फक्त ग्रंथालयात पडून राहिलं नाही. मग ते भारतात येणाऱ्या प्रत्येक ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्याच्या म्हणजे ICS अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यात आलं. अरे देवा, म्हणजे भारतात येणारा प्रत्येक तरुण ब्रिटिश अधिकारी भारतीयांबद्दल हाच पूर्वग्रह आणि तिरस्कार मनात घेऊन येत होता. अगदी. मग तो भारतीयांची कसा वागत असेल याची कल्पनाच करवत नाही. म्हणूनच मॅक्स मुलर सारख्या दुसऱ्या पाश्चात्य विद्वानाने मिलच्या लेखनाला विष पसरवणारं म्हटलं होतं. अच्छा. त्याच्या मते भारतातील अनेक दुर्दैवी घटनांना आणि गैरसमजांना मिलचं लेखन कारणीभूत होतं. आता मिलनंतर महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर ग्रँड डफ हे नाव समोर येतं. हो, मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ग्रँड डफ. त्याने मराठ्यांचं चित्रण कसं केलं? कारण मराठे तर ब्रिटिशांचे सर्वात मोठे शत्रू होते. बरोबर. तो साताऱ्याचा रेसिडेंट होता, त्यामुळे त्याला मराठ्यांची बरीच माहिती होती. पण त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठास या ग्रंथात मराठा साम्राज्याला अचानक लागलेला वनवा म्हणजे सडन कॉन्फ्लॅग्रेशन असं म्हटलं. अचानक लागलेला वनवा म्हणजे काय? म्हणजे यामागे कोणतीही राजकीय विचारसरणी नव्हती, कोणतंही ध्येय नव्हतं, तर ही फक्त एक लुटारूंची टोळी होती जी अचानक मोठी झाली. त्याने मराठ्यांना लुटीचे राज्य करणारे असं संबोधलं. आणि यातून त्यांनी शिवाजी महाराजांपासून ते पेशवांपर्यंत सर्वांच्या कर्तृत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. अगदी. पण याला भारतीय इतिहासकारांनी काहीतरी उत्तर दिलं असेलच ना? नक्कीच. आणि इथेच राष्ट्रवादी इतिहास लेखनाची बीजं रोवली गेली. नीळकंठ जनार्दन कीर्तने आणि नंतर इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी पुराव्यांच्या आधारे ग्रँडफचे दावे खोडून काढले. त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त बखरींवर किंवा ऐक्यू माहितीवर अवलंबून आहात. आम्ही तुम्हाला अस्सल कागदपत्र, दस्तऐवज दाखवतो. ही एक मोठी बौद्धिक लढाई होती. खरंय. याशिवाय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि विन्सेंट स्मिथ सारखे इतिहासकार होते. भारत हा कधीच एक देश नव्हता. आम्हीच त्याला एकत्र बांधून ठेवला आहे. आमची पोलादी पकड जर ढिली झाली तर हा देश पुन्हा तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरला जाईल. म्हणजे आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, हाच त्यांचा मुख्य सूर होता. बरोबर. आता या सगळ्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्य किंवा समान धागे असतील ते काय होते? शिंगणे यांच्या लेखात यावर प्रकाश टाकला आहे. हो.
4 प्रमुख वैशिष्ट्य सांगता येतील. पहिलं म्हणजे युरोप केंद्रित दृष्टिकोन, युरोसेंट्रिझम. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मापदंड युरोपला मानणे. हो, भारतात लोकशाही नव्हती कारण ती युरोपसारखी नव्हती. भारतात विज्ञान नव्हतं कारण ती युरोपसारखं नव्हतं. प्रत्येक गोष्टीची तुलना युरोपशी करून भारताला कमी लेखणे. दुसरं वैशिष्ट्य मला खूपच विचित्र वाटतं, स्थिर समाजाची संकल्पना. म्हणजे त्यांच्या मते भारतीय समाज हजारो वर्ष बदललाच नाही. कोणतीही आंतरिक प्रगती करण्याची क्षमता नाही. तो बाहेरून कोणीतरी धक्का दिल्याशिवाय बदलूच शकत नाही. आणि तो प्रगतीचा धक्का देण्याचं काम आम्ही म्हणजे ब्रिटिश करत आहोत. तिसरं वैशिष्ट्य होतं प्राच्य निरंकुशता, ओरिएंटल डेस्पॉटिझम. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की पूर्वेकडील देशांमध्ये म्हणजे भारतात राजे हे नेहमीच क्रूर, स्वैर आणि अनियंत्रित सत्ताधीश होते. प्रजेला कोणतेही हक्क नव्हते. राजाची मर्जी हाच कायदा होता. याउलट आम्ही कायद्याचं राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ आणलं आहे. हा त्यांचा दावा होता. आणि चौथा वैशिष्ट्य ज्यावर आपण आधी बोललो ते म्हणजे इतिहासाकडे फक्त आणि फक्त धार्मिक विभाजनाच्या चष्म्यातून पाहणे. या सगळ्याचा आपल्या समाजावर नेमका काय परिणाम झाला? कारण हे फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलं नसेल. अजिबात नाही. याचे परिणाम खूप खोलवर आणि दूरगामी झाले. पहिला आणि सर्वात घातक परिणाम म्हणजे धार्मिक विद्वेष. म्हणजे हिंदू मुस्लिम वाद? हो, इतिहासाची हिंदू मुस्लिम अशी विभागणी करून आणि त्यांच्यातील संघर्षाला अवास्तव महत्त्व देऊन त्यांनी आधुनिक जातीवादाची पायाभरणी केली. ज्या जखमा भरून निघू शकल्या असत्या त्या त्यांनी सतत ताज्या ठेवल्या. दुसरा परिणाम जातीव्यवस्थेशी संबंधित आहे. हे खरंय का की ब्रिटिशांनी जातीव्यवस्था आणखी घट्ट केली? हो, हे अनेकांना खरं वाटणार नाही पण ते खरं आहे. जातीव्यवस्था भारतात आधीपासून होती पण ती बरीच लवचिक होती. ब्रिटिशांनी प्रशासकीय सोयीसाठी 1871 पासून जनगणनेमध्ये, सेन्ससमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याची जात नोंदवणं अनिवार्य केलं. हर्बर्ट रिस्लेसारख्या अधिकाऱ्यांनी तर प्रत्येक जातीची वैशिष्ट्य, त्यांचा वंश कोणता यावर सिद्धांत मांडले. आणि यामुळे जातीची ओळख अधिक पक्की आणि ताठर झाली. हो, समाजात श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना अधिक दृढ झाली. आणि तिसरा परिणाम तर शिक्षण पद्धतीतून झाला. ब्राऊन साहेब वर्गाचा उदय. मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा उद्देशच तो होता की असा एक वर्ग तयार करायचा जो रक्ताने आणि वर्णाने भारतीय असेल पण आवडीनिवडी, मतं, नैतिकता आणि बुद्धीने इंग्रज असेल. आणि हा वर्ग स्वतःच्याच संस्कृतीला कमी लेखू लागला. बरोबर, पाश्चात्य पद्धतींना डोळे झाकून श्रेष्ठ मानू लागला. पण याला एक दुसरी अनपेक्षित बाजूही होती. ती कोणती? याच टीकेला उत्तर देण्यासाठी आणि आपल्या समाजातील उणीवा दूर करण्यासाठी एक मोठी सामाजिक सुधारणांची चळवळ उभी राहिली. अच्छा. राजा राममोहन रॉय, ज्योतिराव फुले, आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी ब्रिटिशांच्या टीकेचा वापर आपल्याच समाजातील सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या वाईट प्रथांवर हल्ला करण्यासाठी केला. म्हणजे त्यांच्या टीकेमुळे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. हा एक अनपेक्षित पण सकारात्मक परिणाम होता. इथेच खरी गंमत आहे. या खोट्या आणि पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारतीयांनी दिलेलं प्रत्युत्तर. ही कहाणी खूपच स्फूर्तिदायक आहे. इथूनच राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उदय झाला. बरोबर. आणि यात महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे. इतिहासाचार्य वी.का. राजवाडे हे या चळवळीचे अग्रणी होते. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे. हो, आपला देश, आपला इतिहास आणि तो आपणच लिहायला पाहिजे. त्यांनी आपलं आयुष्य यासाठी वाहून घेतलं. त्यांचं काम खरंच अविश्वसनीय आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने चे 22 खंड त्यांनी गावोगावी फिरून धूळ खात पडलेली, वाळवी लागलेली अस्सल कागदपत्र, दस्तऐवज गोळा केले. हो, आणि त्यांनी हे सिद्ध केलं की इतिहास हा हवेतल्या बाप्पांवर नाही तर ठोस पुराव्यांवर आधारित असायला हवा. त्यांची पद्धत मिल आणि डफच्या पूर्णपणे विरुद्ध होती. राजवाडे यांनी आणखी एक क्रांतिकारक विचार मांडला. कोणता? ते म्हणाले की इतिहास हा केवळ राजाराण्यांच्या लढायांचा नसतो, तर तो सर्वसामान्यांच्या जगण्याचा, समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा असतो. ही एक खूप मोठी झेप होती. आणि त्याच काळात वि.दा. सावरकरांनी 1857च्या बंडाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. हो, ज्याला ब्रिटिश शिपायांचे बंड म्हणजे सिपॉय म्युटनी म्हणत होते. त्याला सावरकरांनी भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर असं नाव दिलं. फक्त एका नावाने त्यांनी त्या घटनेचा संपूर्ण अर्थच बदलून टाकला. हो, ती केवळ शिपायांची नाराजी नव्हती तर स्वातंत्र्यासाठी केलेला एक संघटित प्रयत्न होता हे त्याने पटवून दिलं.
स्वातंत्र्यानंतर या प्रवाहात आणखी भर पडली मार्क्सवादी इतिहास लेखन. हो, दाध कोसंबी, रोमिला थापर, बिपिनचंद्र यांसारखे इतिहासकार. त्यांचा मुद्दा असा होता की इतिहासाकडे केवळ धर्म किंवा राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून पाहू नका. मग कसं पाहायचं? इतिहासाची खरी चालक शक्ती ही आर्थिक रचना आणि वर्गसंघर्ष असते. त्यांनी इतिहासातील धार्मिक विभागणी पूर्णपणे नाकारली. आणि त्यानंतर एक अगदी अलीकडचा प्रवाह म्हणजे वंचितांचा इतिहास किंवा सबॉल्टन स्टडीज. ही संकल्पना काय आहे? रणजित गुहा यांनी या प्रवाहाला सुरुवात केली. सबॉल्टन म्हणजे समाजात ज्यांना सत्तेत किंवा आवाजात स्थान नाही असे वंचित घटक, जसे की शेतकरी, आदिवासी, दलित, स्त्रिया. अच्छा. गुहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा युक्तिवाद असा होता की वसाहतवादी आणि राष्ट्रवादी या दोन्ही इतिहास लेखनांनी या वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. इतिहास फक्त उच्चभ्रू उच्चवर्गीय लोकांचाच लिहिला गेला. शेतकऱ्यांची बंड, आदिवासींचे उठाव, स्त्रियांचा संघर्ष हा इतिहासाच्या पटलावर कधी आलाच नाही. बरोबर. या प्रवाहाने या दुर्लक्षित घटकांना इतिहासाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या चर्चेवरून असं दिसतंय की वसाहतवादी इतिहास लेखन ही एक दुधारी तलवार होती. हो, एक प्रकारे. याने आपल्याला आधुनिक संशोधन पद्धती, पुरातत्वशास्त्र, पुराव्यांचं महत्त्व यांची ओळख करून दिली, पण त्याचवेळी आपल्या मनात एक खोलवर न्यूनगंड निर्माण केला आणि समाजात फूट पाडली, ज्याचे व्रण आजही ताजे आहेत. अगदी. आणि यातून शिकण्यासारखा सर्वात महत्वाचा धडा हा आहे की इतिहास कधीच पूर्णपणे तटस्थ किंवा वस्तुनिष्ठ नसतो. तो कोण लिहितोय, कोणत्या दृष्टिकोनातून लिहितोय याचा प्रभाव त्यावर पडतोच. हो. त्यामुळे कोणताही इतिहास वाचताना तो कोणी लिहिला आहे, का लिहिला आहे, हे प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे. आज गरज आहे ती म्हणजे वसाहतवादी मानसिकतेचे जे काही अवशेष आपल्या विचारांमध्ये शिल्लक आहेत ते शोधून दूर करण्याची. आणि पुराव्यांवर आधारित, तर्कशुद्ध आणि सर्वसमावेशक इतिहास लिहिण्याची. अगदी. म्हणजे असा इतिहास जो केवळ राजा महाराजांचा किंवा उच्चभ्रू लोकांचा नसेल, तर त्यात समाजातील प्रत्येक घटकाच्या संघर्षाचं, त्यांच्या योगदानाचं प्रतिबिंब असेल. नेमके. इतिहास हा केवळ सत्ताधीशांचा विजयगाथा नसून तो समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखाचा आणि संघर्षाचा आरसा असायला हवा. इतिहासाच्या या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो, आणि तोच विचार मी आपल्या श्रोत्यांसाठी सोडून देऊ इच्छितो. कोणता? वसाहतवादी राजवट संपून इतकी वर्ष झाली, पण त्यांच्या मानसिकतेतून, त्यांच्या विचारसरणीतून आपण खरोखरच पूर्णपणे मुक्त झालो आहोत का? की आजही आपण नकळतपणे कधी पाश्चात्य संस्कृतीच्या आकर्षणातून तर कधी स्वतःच्याच इतिहासातील काही गोष्टींबद्दल न्यूनगंड बाळगून त्यांच्याच चष्म्यातून स्वतःकडे पाहतो? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण इतिहास संशोधक अभ्यासक अमित कुमार शिंगणे यांच्या अभ्यासपूर्ण लेखावर आधारित ही चर्चा ऐकली. इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे आभार. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.